जय शिवराय मित्रांनो, आज आपण दुर्गेश्वर रायगडच्या पायथ्याशी असलेला पाचाड येथील महासाहेबांचा म्हणजे जिजाऊ साहेबांचा वाडा पाहणार आहोत। महासाहेबांच्या समाधीपासून अगदी थोड्या अंतरावरच रस्त्याच्या उजव्या बाजूला ही प्रशस्त वास्तू आहे। तसे रायगडला आम्ही बऱ्याच वेळा जातो आणि जाताना महासाहेबांच्या समाधीचे दर्शन सुद्धा घेतो, पण हे पाचाड येथील कोर्ट पाहायचं राहून जाते। आज मात्र मुद्दामूनच या वाड्याला भेट देणार आहोत। मित्रांनो, आज आलेला आम्ही अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करणार आहोत। 9 एकरमध्ये असलेल्या या प्रशस्त वास्तूच्या सुरुवातीलाच आपल्याला 2 बुरुज पाहायला मिळतात। या 2 बुरुजांच्या मध्ये एक गेट आहे जिथून वाड्यात प्रवेश करता येतो। गेटच्या आत शिरल्यावर समोरच आपल्याला एक चौथारा दिसतो। पूर्वी इथे चौकी होती। वाड्यात जर कोणी येत असेल तर त्यांची आत जाण्यापूर्वी इथे चौकशी केली जात असे। ह्या वाड्यामध्ये अनेक चौथारे आणि विहिरी आहेत। चारी बाजूने तटबंदी बुरुज पाहायला मिळतात। इथून आपल्याला रायगडावरील टकमक टोक आणि हिरकणी बुरुज पाहायला मिळते। असे म्हणतात या टोकमक टोकावर छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब यांना दर दिवशी एक पहाराला पाहण्याकरता येत असत। हा चौथारा बाकी चौथारांपेक्षा वेगळा आहे। याला जे नक्षीकाम केलं आहे, कदाचित या वाड्यातील हे मुख्य गृह असावं जेथे जिजाऊ साहेब राहत असावेत। सध्याच्या स्थितीमध्ये या वाड्याची खूप पडझड झालेली आहे। पाचाड हा किल्ला जमिनीवर असल्यामुळे भुईकोट या प्रकारामध्ये मोडतो, म्हणूनच याला पाचाड येथील कोट असेही म्हटले जाते। मित्रांनो, या पाचाड कोटमध्ये एकूण 2 विहिरी आहेत। त्यामधील समोर आपल्याला ही जी विहीर दिसते याला टक्क्याची विहीर असे म्हटले जाते। या विहिरीचे स्वरूप एक वेगळ्याच प्रकारचे आहे। यामध्ये खाली जाण्यासाठी पायऱ्या केल्या आहेत, जेणेकरून या विहिरीत आतमध्ये जाऊन पाणी अगदी सोप्या रीतीने आणता यावं। या विहिरीचे आजही पाणी जर पाहिले तर अतिशय स्वच्छ असे प्रकारात आपल्याला पाहायला मिळते। पूर्वी देखील ह्याच विहिरीमधले पाणी पूर्ण वाड्यामध्ये पिण्यासाठी वापरले जात असे। मित्रांनो, पाचाड ह्या वाड्याचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतलं, ह्या रायगडाला स्वराज्याची राजधानी करायचे ठरवले। त्यानुसार रायगडच्या बांधकामात जवळपास 14 वर्ष इतका कालावधी लागला होता। त्या दरम्यान महाराज व महासाहेब ह्या राजगडावर राहत होत्या। रायगडाचं बांधकाम पूर्ण बांधून झाल्यानंतर महाराज व त्यांच्यासोबत महासाहेब ही रायगडावर राहण्यास आल्या। उतार वयामुळे महासाहेबांना रायगडावरची हवा मानवत नव्हती, म्हणून महाराजांनी महासाहेबांसाठी प्रशस्त असा पाचाड येथे एक कोट बांधला। या वाड्यात महासाहेबांसोबत महाराजांची पत्नी पुतलाबाई त्यांच्या सेवेसाठी राहत होत्या। मित्रांनो, ही जागा खूप पवित्र आहे। महासाहेबांनी इथेच अखेरचा श्वास घेतला होता। त्यामुळे कधी जर तुम्ही रायगडला आलात तर ह्या पाचाड कोटला नक्की भेट द्या। तर मित्रांनो, हा होता जिजाऊ साहेबांचा वाडा। प्रशस्त अशा 9 एकरमध्ये असलेल्या या वाड्याची आत्ताची अवस्था जरी दुर्मिळ असली तरीही तुम्ही या वाड्याला नक्की भेट द्या। चला तर मित्रांनो, भेटू एका अशा आणखीन नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आम्ही तिथली माहिती आणि तिकडचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। बाय बाय, धन्यवाद मित्रांनो। जय जिजाऊ, जय शिवराय।